हे काय करणार आता? हे आता जे हे खातात. खातात? अच्छा. आई भाकरी बनवते ना? भाकरी बघा मस्त केला चुलीवरती. नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरना व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. कसेच मंडळी, बरे आहात ना? तर मंडळी मी आलो आहे सध्या देवाऱ्यामध्ये, दापोली आणि मंडणकडे या ठिकाणी. सो मंडळी, इथला आपण आता कोकणातला माहोल अनुभवणार आहोत. शेतीची कामं, त्याचबरोबर इथे पावसाळ्याची कामं जोरदार सुरुवात झाली आहे. सो मंडळी, या ब्लॉगच्या माध्यमातून आपण एकंदर गाव पाहणार आहोत आणि गावाची आत्ता सध्या परिस्थिती काय, कशा पद्धतीने पाऊस पडतो आणि शेतीची कामं कशा पद्धतीने पाहणार आहोत. सो मंडळी, आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो करा. चला तर मंडळी, आपण या गाव पाहूया आणि शेतीची सगळी कामं पाहूया कशा पद्धतीने होत आहेत ते. पावसाळा चालू झाला आहे कोकणात. वरुण राजा अगदी बरसायला सुरुवात झाला आणि तुम्हाला मस्तपैकी तिकडे पाहतोय डोंगर. आणि आता तुम्हाला मी मस्त चुलीवरचं जेवण हे बघा. आता आई भाकरी बनवते ना? भाकरी बघा मस्त केला चुलीवरती जेवण बनवायला सुरुवात झाली आहे. पीठ मळत आहेत, भाकरी बनवणार आता सकाळी नाश्त्यासाठी. गरमागरम मस्त केलं जेवण चालू आहे. कोकणात तुम्हाला हे असं विशेष पाहायला मिळेल चुलीवरचं जेवण. आणि या जेवणाची टेस्ट पण रुचकर असते. एक भाकरी बनवते नाही? भाकरी बनवते. बघा हे पीठ आहे आणि सगळं चुलीवर जेवणाची तयारी चालू आहे. आणि हे बाबा आहेत, काय म्हणताय, बरे आहेत ना? नितीश सदाचे बाबा आहेत. परातीमध्ये पीठ मळत आहेत, त्याचबरोबर भाकरी ठेवण्यासाठी ती लाकडापासून बनवलेली टोपली आहे आणि हे सगळं सामान आहे. आणि इथे वरवंटा आहे, वरवंटा दिसतोय इथे. पाट्यावरचं वाटण, या हे एक विशेष कारण आहे. या पाट्यावरच्या वाटणामुळे एक जेवणाला वेगळी टेस्ट येते. आणि हे काय? काविल आहे घावणे बनवण्यासाठी. आणि हे सकाळची सुप्रभात गुड मॉर्निंग कोकणातली अशी असते, अशा पद्धतीने. म्हणजे सकाळ सकाळ चहा झाल्यानंतर भाकरी, नाश्ता आणि चुलीवरचं जेवण हे कमाल असते बघा. आता भाकरी टाकले तव्यामध्ये आणि आता चालू आहे भाकरी बनवायचं काम. आता फिरवून घेतील थोडं शेकल्यानंतर. आणि ही भाकरी तुम्ही पाहिलं तर खरंच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, कारण की ही भाकरी मुंबईला पाहायला मिळत नाही. त्यापेक्षा ही चव कोकणातली आपल्याला मुंबईला कधीच मिळत नाही. ही फक्त आपल्याला कोकणातच अनुभवायला मिळते बघा. आता आई ते भाकरी आता परतवतील. हे बघा, भाकरी परतवल्यानंतर मस्तपैकी सफेद भाकरीला आता टेस्ट येईल. सो अशी कोकणातली मॉर्निंग असते अनुभवण्यासारखी. आणि आता वरुणराजे जोरदार बरसायला सुरुवात झाली आहे. या गरमागरम भाकरी आणि चिकन, हे कोकणातला नाश्ता. भाई पण करतोय आता नाश्ता मस्तपैकी. आता मी मस्तपैकी भाकरी आणि चिकन नाश्ता करतोय सकाळ सकाळ. बघा किती वाजले, 9 वाजले आणि 9 वाजता आम्हाला चिकन भाकरी दिला बघा. ही कोकणातले प्रेम, ही माया, ही एक कोकणातली माणुसकी ही आपल्याला पाहायला मिळते. आता नाश्ता करतोय मस्तपैकी, जास्त वेळ व्हिडिओमध्ये घेत नाही आणि पटकन नाश्ता करून घेतो. मंडई, मी तुम्हाला कोकणातला आता हिरवागार निसर्ग दाखवतो. आणि मंडई, इकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला सुंदर असा कोकणातला पावसाळ्यातील निसर्ग पाहायला मिळते. वरुण राजा ही हळूहळू बरसत आहे, त्याच्यामुळे अगदी शेती मस्तपैकी अगदी झालेली आपल्याला पाहायला मिळते. चला तर मंडई, आपण हळूहळू गावाच्या दिशेने जाऊया आणि कशा पद्धतीने गाव आहे पाहूया. आणि बरीचशी हळूहळू शेतीच्या कामाने सुरुवात झाली. आणि बघा, हा ओढा आहे, ह्याला आपण पर्या म्हणतोय बघा. ओढा इकडून जातोय, हा ओढा आहे. जोरदार वरुणराजा झाल्यामुळे ओढाला अगदी भरती आले. आणि आपण
गाव पाहूया कशा पद्धतीने आहे ते. आता कोकणात शेतीच्या कामाला अगदी जोरदार सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर वरुण राजाचंही आगमन झालं आहे आणि आपण पाहू शकतो इथे शेतीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे आणि इथं नांगर धरत आहेत शेतामध्ये. पारंपरिक पद्धतीने नांगर धरला जाते. अप्रतिम कोकणातला निसर्ग. आणि आपण आता बघूया बारका काय करतोय. हे बघा बाबू काय करतोय. किती पकडले किरवी. 2 पकडले. दाखव.
हे बघ, ह्याला काय बोलतात? मुठ्या. मुठ्या. अच्छा, हे काय करणार आता? हे आता जे हे जर भाकरीला खातात. खातात. हो. अच्छा, मग आता कसं काढतो तू मुठ्या? न असं थोडं थोडं बाहेर आलं ना तर हे गळ टाकायला लागतं. हां. असं हे त्यांच्या मोठ्या अंगाला टाकायला लागतं, मग खेचायला लागतं. अच्छा, असं आहे काय? हो. मग आता तू काढ बघू. अरे तो दिसत नाही ना. दिसला का ते पान टाकतो ते? हो. दिसला का पान टाकतो? हो, मग ते वरती येतात. वरती येतात, नंतर मग तो त्याच्याने पकडतो. हो. मग पहिलावाला पण तसाच पकडला तो. हो. नाव काय तुझं? देव. देव. आडनाव? मेहता. मेहता. अच्छा, शाळेत जातो इकडेच? हो, मननगडला जातो. मंडणकडे जातो. हो. अच्छा, किती पकडणार आता? भरपूर. हो. आज सुट्टी आहे ना शाळेला? हो. हा बघा, बारका बाबू हा मेहता खेकडी पकडायला आलाय. हा बघा, लाल बुंद माती आणि इकडे ही गावं आणि गावासमोर असलेले हे सुंदर असं दृश्य. ते बघा, तिकडे शेतीची कामं पण चालू आहेत आणि ही शाळा आहे. आहे का? हिरवा आहे? चला तर मंडळी, आजचा ब्लॉग आपण इकडेच थांबवूया आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा कोकणातला ब्लॉग कसा वाटला. त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला मंडळी, बाय बाय.